यानंतर पाहणार आहोत राजकीय टॉप 9 बातम्या। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने। नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। नागपूरमधील प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या योगेश काळे यांच्यावरती हल्ला। अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार। तर मेयो रुग्णालयामध्ये काळे यांच्यावरती उपचार सुरू। पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानकिरे यांच्या गाडीवरती अज्ञातांकडून दगडफेक। काळेपडळ या परिसरातली घटना। हल्ल्यामध्ये प्रभाग क्रमांक 41 मधील शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार या किरकोळरित्या जखमी। छत्रपती संभाजीनगरमधील इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल। काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी कलीम कुरेशीवरती गुन्हा दाखल। काल वाडा झालेल्या बायजीपुरा या भागामध्ये आज असदुद्दीन ओवेसी यांची पायी रॅली निघणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर। एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण तर काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे हिसकावले। जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा काल संध्याकाळी गोंधळ झाल्याचं चित्र। अंबरनाथ मधील काँग्रेसचे नगरसेवक आणि पूर्ण टीम ही भाजपात पक्षप्रवेश करणार। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। अंबरनाथ मधील नगर परिषद नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये। काँग्रेसमधील 12 नगरसेवकांची नावे समोर। 6 महिला नगरसेवकांचा देखील यामध्ये समावेश। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अमित ठाकरेंची मागणी। शरद पवार भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही। एका विचारधारेसाठी पवारांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय, संजय राऊतांचं वक्तव्य। आणि आता पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। भाजपकडे संस्कारी पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचं चित्र विचित्र आहे। नाशिक पालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल। शिवसेनेचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास शिंदेंचा विश्वास। गुंड गजा मारणेला पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरामध्ये प्रवेशबंदी। मारणेला शहरामध्ये प्रवेश देण्याची विनंती पुणे न्यायालयानं फेटाळून लावली। चंद्रकांत पाटलांकडून पुणे महापालिका निवडणुकीची भविष्यवाणी। लहू बालवडकर सर्वाधिक मतं घेऊन नगरसेवक होणार। जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मला विचारतात, दादा काय होईल? चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। भाजपच्या प्रभाग क्रमांक 172चे उमेदवार राजश्री शिरवडकर यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र। एसआरए सदनिकामध्ये घोटाळा केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। अजित पवारांनी सामान्य वृत्तपत्र विक्री करणाऱ्या महिलेला उमेदवारी दिली। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 194 मधून पूजा पवार यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। अकोलामध्ये मतदानावरती बहिष्काराचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले। शिवानी या भागातील संपूर्ण प्रकार। तर या प्रभागामध्ये 14 मध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय। मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावरती बहिष्कार असा बॅनर लावल्याचं समोर। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा दोषमुक्त। माझगाव न्यायालयाकडून राणांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर। अमरावतीमध्ये भाजप आमदार राजेश वानखेडे यांची रतन इंडिया पॉवर प्लांटच्या प्रतिनिधींना शिवेगाळ आणि मारण्याची भाषा। तर रतन इंडिया पॉवर प्लांटमध्ये सुरू होते कामगारांचं आंदोलन। ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टामध्ये। शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप।